2 दिवसात, त्याच्यावर बघू ना आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या कायद्यामध्ये या सगळ्या बरं, तरतुदी आपण पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे येऊया. आता मी प्रशांतजींकडे जाते. प्रशांतजी, हा जी आर निघाल्यानंतर हाके सुद्धा प्रचंड आक्रमक झालेले आहेत. त्यांच्या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? आणि त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न असा आहे की आता येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळं होत आहे का, असा सुद्धा एक मुद्दा आलेला होता. त्यामुळे जे मौन मराठा नेत्यांवरती असल्याचा जो आरोप केला जातोय त्याचा संबंध येणाऱ्या निवडणुकींशी आहे का, काय सांगाल? मुळात एक लक्षात घ्या, माननीय विनोदजी पाटील साहेबांनी जे सांगितलं त्यांच्या भूमिकेबरोबर मी आहे. त्याचं कारण आहे की हा जो काय जी आर निघाला, या जी आर मध्ये नव्याने काहीच नाहीये. ओबीसी सर्टिफिकेट ज्यांनी कुणबी मराठा सर्टिफिकेट पूर्वी काढलेत त्यांना जी प्रोसेस फॉलो करायला लागत होती तीच प्रोसेस यांनी या ठिकाणी नका सांगितलेली आहे. त्याच्या पलीकडे काहीच विषय नाही. म्हणजे उद्या जाऊन कुठल्या तरी मराठ्याने अर्ज केला आणि माझा अमुक नातेवाईक नका कुणबी मराठा म्हणून मला सर्टिफिकेट द्या, तर ते सर्टिफिकेट मिळणार नाही. हा पहिला भाग आहे. एक नक्की आहे की सरकार या निमित्ताने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग मला असं वाटतं की त्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत किंवा छगन भुजबळ साहेब हे सरकारमध्ये त्यांच्या लक्षात येत नाही का? त्यांच्या लक्षात येत असेल तर त्यांनी ते खुलेपणाने सांगितलं पाहिजे. पण एक नक्की आहे की म्हणजे मराठा समाज काहीच करत नाही किंवा माझ्या जरांगे पाटील साहेबांवर पण आरोप नाही, कारण की ते तळमळीने लढत असतील, तिकडे दुसरीकडे हाके साहेब लढत असतील. पण याच्यामध्ये निवडणुका समोर आल्या की त्या ठिकाणी कुठेतरी सरकार मराठा समाजाचे किंवा ओबीसी समाजाचे नेते नाही, पण सरकार त्या ठिकाणी कुठेतरी जातीय किंवा धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी याचा वापर करते असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्या दिवशी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी जरांगे पाटील साहेब मुंबईच्या बाहेर गेल्या सांगितलं की हे व्यक्तीला आरक्षण आहे, समोराला नाही. मराठा समाजाला आरक्षण मुद्दा कळलेला आहे. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की आजच्या या संपूर्ण चर्चेमध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आपापल्या समाजाला कुठेतरी त्याचं प्रबोधन करण्यासाठी आपण सगळे तयार आहात आणि तो एकोपा सलोखा टिकून राहावा यासाठी कुठेतरी प्रयत्न होताना दिसेल अशी आपण आशा करूया. धन्यवाद, आज आपण इथे आलात आणि 0 आवर मध्ये या विषयावरती चर्चा केली त्याबद्दल.